काय यावर तुमची काय प्रतिक्रिया शिवसेनेची? फडणवीस साहेब दरवेळेला नवा मुद्दा काढतात आणि चर्चेची हूल उडवून देतात. वक्फच्या जमिनीमध्ये घोटाळा झाला आहे की नाही झाला आहे हे अभ्यासाअंती स्पष्ट होईलच. पण तुर्तास फडणवीस साहेब स्वतःकडची चर्चा दुसरीकडे लोटून द्यायचा प्रयत्न करत आहेत आणि चर्चा ही जोरात आहे की भाजपच्या अंतर्गत आघाडीतले सगळे लोक मिळून फडणवीसांना महाराष्ट्राच्या बाहेर कसं काढून देता येईल याचा जास्त प्रयत्न करतायत. मला वाटतं हा जास्त महत्त्वाचा. विश्व हिंदू परिषदेनं असं आवाहन केलंय की हिंदू खतरे में आहेत आणि म्हणून 2 मुलं जी आहेत ती जन्माला घातलेली आहेत. नाही, पण असं जर विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं असेल की हिंदू खतरे में आहे, याचा अर्थ असा आहे की गेल्या 10 वर्षात मोदीजींनी हिंदूंसाठी काहीच केलं नाही. याचा स्पष्ट अर्थ आहे की याच्यापेक्षा चांगली अवस्था ही 10 वर्षाच्या आधी जेव्हा काँग्रेसची आणि इतर सरकार होती तेव्हा जास्त चांगली अवस्था होती. हाच अर्थ. ताई, अजित पवार म्हणतात की लाडक्या बहिणीचा योजनेचा हप्ता जर पाहिजे असेल तर आमच्या उमेदवारांचा मतदान करा असं सांगताय. एक्झॅक्टली आम्ही हेच म्हणतोय ना की त्यांना बहिणींशी काहीच देणं घेणं नाहीये. त्यांना जर बहिणींशी देणं घेणं असतं तर अंगणवाडी, आशा वर्कर किंवा जिल्हा परिषदेच्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिका, विनाअनुदानितमध्ये काम करणाऱ्या शिक्षिका या सगळ्या सुद्धा त्यांच्या बहिणीच होत्या ना. मग त्या बहिणींचे हक्काचे पगार कुठे दिले? मुळात त्यांना त्यांची योजना ही लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना आहे आणि लाडक्या खुर्चीसाठी चालले ते सगळे प्रयत्न. असं म्हटले का मुख्यमंत्री पदासाठी विरोधात आम्ही निवडणूक लढवतोय तर चेहरा देण्याची गरज नाहीये. कोण कोण? पृथ्वीराज चव्हाण. ते मी बाबा मुख्यमंत्री पदासाठी चेहरा दिला. मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ता ठरवावा किंवा न ठरवावा हा सर्वथा विषय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विषय आहे, पक्षश्रेष्ठींचा विषय आहे. त्यावर मला असं वाटतं की आम्ही बोलून काही म्हणजे बोलणं उचित नसणार आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुल गांधीजी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय पवार साहेब असतील किंवा आमचे सन्मान्य पक्षप्रमुख असतील, हे 3 नेते एकत्र बसून ठरवतील ना आणि ते ठरवतील त्यावेळेला अधिकृतरित्या आपल्यापर्यंत पोहोचवतील.